गेली दर्शन तिकडे दर्शनची फोटो आहे. अरे आनंद काय सुख वाळत घातलेत का कपडे तुझे? तुला नाही होते? उभा राहायला होतं डायरेक्ट असा. मग चांगलं आहे ना भाई, उभा राहायला होतंय तर काय करतोय? सोड बघू, सोड उभा राहा. अरे पाय मार ना, हाताने पण पुढे जाऊ शकतो तू. हे काय आला गुड्डू जात नाही ते बघ तो गेला बघ पोरीचा लाडका दर्शन. हे मंदार बघ मंदार तिकडे जाऊ नका आता. मंदार माहिती आहे ना 139. अरे जा सोड, तू सोड. अरे जा, हा पाय मार हळूहळू असे मार. ऐक माझं, काही नाही होणार. जास्तीचे डेथ ना लायबिलिटीज. तेव्हा त्यांचे जॅकेट वरती येत आहेत. तो निघणार नाही. अरे गुड्डू सोड ना, कशाला घाबरतोय? बुडणार नाही. गळ्यात टायर टाकीन ते खेचून येईन तुला. डोंट वरी, लायबिलिटीज. चल जा. नको तुझ्या काय बघितलं मी. हे काठी आहे का रे? ढवळतो ना, ढकलतो इथून. अरे तू सो मित्रांनो आता आम्ही चाललो. राणी येते इल्या. शिड्या कुठे आहेत? हे दे मला, हे नंतर घे. मी मंदारला पकडून राहणार आधी सांगतो. अरे मंदार घेऊन जाईल तुला कुठे? किल्ल्यावर घेऊन जाईल. तुला फोन नाही ना बाबा? थोडक्यात धंदा लागायचो. दुसरा तेरा आरामात अरे हे तर घे दादा. कॅमेरा अरे वर का नाही होते? टचच नाही होणार. पाण्यात वर्क नाही करत. टच नाही होते. पण चालू आहे कॅमेरा. कॅमेरा चालू आहे. हा इकडे आहे का? अरे हे वर गेलं गाईज. गाईज बघा. आरामात खाली कर. मला फिरायला अरे तिकडे जा तू. सायकल काय सांगतो. बॉडी स्ट्रेट आता फ्लोट सामान एक साथ सावधान झाला. सावधान झाला. आता सायकलिंग हात नको मारू. फक्त हे बघ सायकलिंग केली ना बॉडी स्ट्रेट होणार. स्ट्रेट झाली असं एकदम कम्फर्टेबल. थोडंसं लीन हो आणि असे हे बघ माझ्या पाय बघ. तुला काढायचा का फोटो? हे बघ हां. मग पाठी जाणार. पाठी हे बघ फक्त हळूहळू मारायचे. आपोआप जाणार बॉडी तुझी. आणि मग तो घाबरला तर परत सायकलिंग केलं स्टेबल होणार बॉडी. त्या सायकलिंग कर. स्टेबल झाली. मागे जायला मागे लीन व्हायचं थोडंसं. तुला माहिती आहे तुझ्या मागे काय होतं? तुला माहिती आहे राणे इल्या बघ ना घेतो का कोण? थोडं पाणी वरती आलं असतं. ये ना बाबू थोडंसं. अरे एकदा कम्फर्टेबल झालं ना मग आय एम ओके. आनंद ते आनंद सोड. मी बघतो आनंद. तुम्ही साईड आनंद त्यांना नको घेतो. दर्शन आनंद दर्शन डायरेक्ट वर. तुम्हाला विथआउट ह्याचा 100 तुम्हाला इकडे मारू शकतो. उलटा का झाला? असं का झालं? तू लीन झालास ना लीन पाठी तर उलटा होणार. तर तू सरळ कर. कंबर खाली घे. कंबर अशी खाली पुश कर. कंबर खाली पुश कर. खाली घे.
तर तिकडे तर तुझ्यासोबत सायकलिंग केलंच ना स्टेबल होणार बॉडी खाली डोकं. मित्रांनो फायनली आमचं स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. आता आम्ही आम्हाला सोडलं आहे बीचवरती पाहू शकतो. एक ह्या काय हा तिकडे आम्हाला जायचं चालत. एवढा घाणेरडा आहे ना इकडे हा बीच. काय माहीत काय एवढी घाण कुठून आली. पाय उतरला ना कचरा सगळा लागणार. प्लास्टिक बिस्टिक एकदम थर्ड क्लास. इथे ना बघा जेटस्की पण बघा एवढीसाच राऊंड आहे. तारकर्लीला मोठा राऊंड असतो. तो स्कुबा डायव्हिंगसाठी बघा तुम्ही. आम्ही तर इथेच होतो कारण की माहीत नाही. नेक्स्ट टाईम नक्की जाऊ दुसरीकडे ट्राय करण्यासाठी. इथे पण तो चांगला करतो. तो नागेश करून आहे स्कुबा डायव्हर. तर त्याचा स्वतःचा तो चांगला करून घेतो. मी त्याचा नंबर देईन. तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की तिकडे जावा. असा हा काही सीन आहे. तिकडे सिंधुदुर्ग फोर्ट आहे पाहू शकता. आता चाललो आहे आम्ही आमच्या इथे चेंजिंग करायला कारण की पूर्ण ओले कपडे. चलो त्यानंतर जायचं आहे आपल्याला कुठे माहिती आहे का
रॉक गार्डन घाण हे तर क्षार म्हणजे खारट पाण्याचा तो. अरे पाय हे घाण होणार. तो पूर्ण व्हिडिओ पहा नक्की. आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो मित्रांनो आता आम्ही आलो आहे एका हॉटेलमध्ये नाश्ता बिस्ता करायला. मस्त वाटले सगळे वुडन आहेत आणि स्विमिंग पूल देखील. स्टेसाठी देतो स्टेला पण आतमध्ये थोडं पण ठीक आहे. मस्त आहे, एक नंबर आहे. आवडलं मला. आपल्या घरच्यांना बनवलं मोठी मंदिरला भेट द्या. सगळी कपलसाठी देते, एकासाठी कोण नाही. ते बनवतात हा ग्रुपसाठी. पाहू शकते हॉटेल येते ना खायला, म्हणजे त्यांचंच आहे सगळं पूर्ण प्रॉपर्टी. आता मी चालू चेंज करतो काका. थँक्स टू ऑल गोवेकर काका जे आमच्या इथे राहतात. काका थँक्यू. यू आर द लाईफ सर. लव यू. बघूया आता कुठे काय फ्रेश होण्यासाठी अजून काय पाहिजे. आपलं बघा चिकचिकीच काय बघा काय कॉटेज बघा. कपल असाल ना बाई तुमची चांदी आहे. पूल पण मिळत नाही बऱ्यापैकी आहे. हां हळू या इथे टाईल्स होते. सो मित्रांनो आमचं जे सगळं आहे ते चेंजिंग अँड ऑल झालेलं आहे. तरी ऑलरेडी तिकडे करतं चेंजिंग. सो आता इथून आता जाऊ कुठेतरी खायला. भूक लागली गार्डनची तर खाऊन जाऊ रॉक गार्डनला. बघू शकते त्या रॉक गार्डनला जाऊ. लेट सी कसं काय आहे ते बघू. चला स्टे कंटिन्यू बॉईज. सो मित्रांनो आता आम्ही आलो रॉक गार्डनला. कॅमेराची चार्जिंग संपली. दॅट्स वाय मी या फोनमधून करतो आहे. बघा हा रॉक गार्डन ॲक्च्युली त्या साईडला पुढून आहे. मेन तर आहे ना दगडांचं तिकडे ते पण भारी आहे. आणि मेन गार्डन ते रॉक गार्डन. काय व्ह्यू येतो बघा इथं. खाऊ गल्ली. तर बघा मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला थांबलो कारण की प्रचंड भूक लागली आम्हाला. सगळ्यांनी मिसळ पाव मागवली. मस्त पाठी सनसेट होतोय. आमचं नाश्ता बिस्ता करून झालेला आहे. पाहू शकता इथे फोटोशूट चालू आहे. सनसेट बघा काय दिसतंय बघा. एक नंबर दिसतं. अजून पुढे जायचं आहे. पूर्ण पहा दाखवतो तुम्हाला काय नक्की. अरे हा का पोच देऊन उभा आहे. अच्छा रॉक गार्डन ॲक्च्युली त्या साईडला आहे. हे दगडांचं आहे पण ह्याला आम्ही इथं हेच बेस्ट आहे. आता म्हणजे हे रात्री आय थिंक असं म्हणतात की तिकडे लाईटिंग मस्त आहेत रात्रीच्या भारी असतात. बट इथे ना एवढं भारी वाटून दाखवतो तुम्हाला. शब्दांनी नाही सांगू शकत. आता थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. पाहू शकता तुम्ही. मधीत दर्शन आहे. फोटोशूटसाठी एकदम अतिउत्तम जागा आहे. राणी हळू पटकन ते खाली जायचं बसायचं. अरे ही बाहेर लेट करंट कसं येईल. आता जरा आपण राणीकडे शिफ्ट झालं कारण की बाळाची लिमिट भरली आहे. बाळाने लिमिट दिली आहे. काय आहे आहेत खेळ. ती पोरगी पण पकडते. त्या आजी पण पकडते. त्या काकी बघ खेळत आहे. मोबाईल पडेला सावकाश. किती गर्दी आली बघ. हे रॉक गार्डन याच्या पलीकडे. मला हेच वाटायचं रॉक गार्डन बघ कसे ब्रिकर तोट माणसं नाही. ते त्या साईडचं आहे. या रॉकमुळे आय थिंक हे रॉक ते गार्डन स्प्लिट. मला आधी वाटत हेच रॉक गार्डन कारण की बघ ना दगडांचे हे समूह. हो तू आत्तापर्यंत हे समजत होतो. मला एकाने मागे बोलला रे हे नाही येते दुसरं आहे पाठचं गार्डन आहे. कुठे कोणतरी गेले रे माग. ते बघा मस्त असा व्ह्यू आहे. सनसेट पाहू शकता इथे तुम्ही. आनंद जास्त पुढे जाऊ नको स्लिप होणार. पाणी वरपर्यंत आहे. गर्दी ए बाबा घसरेला हळू.
इथपर्यंत लोक गेले तरी ती काम आहे तिकडे लोक जे इकडचे लोकल त्यांचं ठीक आहे. आता फॉरेनला पण हा लोकल आहेत तर मासे पकडायला आले. सो मित्रांनो हे बघा आमचा फुल एन्जॉय आता दिसणार नाही तुम्हाला पण पूर्ण मस्त फोटोशूट झाले. मग फोटोजसाठी नक्की इंस्टाग्रामवरती फॉलो करा जेणेकरून दिसतील की काय फोटो काढलेत आम्ही. एक नंबर माझे फोटो काढले ते बघा. तिकडे ऑलरेडी फोटोशूट बरं हे चालू आहे. इथे साक्षी फगे बसलेली आहे. इथे याचं चालू आहे मंदार आणि काढतोय कौस्तुभ शिंदे. तर मित्रांनो तुम्हाला आता हा जो ब्लॉग आहे कसा वाटतं नक्की सांगा. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रॉक गार्डन हे बघा इथे याच्या पलीकडे रॉक गार्डन आहे ॲक्च्युली आणि हे रॉकचं आहे सगळं. पण फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे कारण की एवढं सुंदर सनसेट येतं ना आईच्या गावात. खतरनाक काय दिसत नाही एवढं कार होते. तर नक्की विजिट करा. एक नंबर आहे मालवणमध्ये आहे. रॉक गार्डन टाकलात रॉक गार्डन मालवण तरी तुम्हाला ही जागेची स्पॉट कळून जाते. तर नक्की या विजिट करा. चलो गाईज बाय.